सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, बऱ्याच वेळेस आपण असं बघितलेलं आहे, बऱ्याच वेळेस आपण असं बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की देवघरात आपल्याला एक छोटासा तांब्या आणि एक त्याच्यावर छोटंसं फुलपात्र असं भरून ठेवायला हवं, किंवा थोडंसं का होईना एका छोट्या ग्लासमध्ये झाकून पाणी ठेवायला हवं असं म्हटलं जातं. पण नक्की ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? बरेच जण वेगळ्या गोष्टी सांगतात, त्याचा उपयोग सांगतात, त्याची ते कसं वापरायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टी सगळ्या करायच्या, या सगळ्या गोष्टी सगळे सांगतात. पण त्याचं मूळ कारण काय आहे, मूळ त्याची जी गोष्ट काय आहे ती अजूनपर्यंत मला नाही वाटत कोणी सांगितली असेल. तर चला, मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा मागचा जो रहस्य आहे तो सुद्धा सांगेल, आणि त्याचबरोबर ते ठेवल्याने काय होते, ते ठेवल्याने काय घडते, या सगळ्या गोष्टींचा जे प्रश्नांची उत्तरं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं, आपण तांब्या किंवा पेला जो काही आहे, छोटासा तांब्या किंवा छोटासा पेला, तो आधी कसा असावा, तो कसा असावा आपण आधी हे बघू. सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्या घरात छोटा अगदी एवढाचा छोटा तांब्याचा तांब्या, त्याच्यावर तांब्याचा पेला, किंवा पितळाचा तांब्या किंवा पितळाचा पेला, किंवा चांदीचा तांब्या आणि चांदीचा पेला, असं या 2 ते 3 धातूंचा, स्टीलचा नसावा. शक्यतो स्टीलचा नसावा असं म्हटलं जातं, कारण स्टील हे लोखंडात म्हणजे मांडतो आपण, त्यामुळे स्टीलचा तांब्या किंवा स्टीलचा लोटा हा नसावा. तर तुम्हाला तांब्याचा, पितळाचा किंवा चांदीचाच तुम्हाला लोटा इथे घ्यायचा आहे. आता ह्याच्याने काय होतं बघा, तांब्यात, पितळात आणि चांदीमध्ये अट्रॅक्शन पॉवर, म्हणजे आपण म्हणतो ना की जी अब्झॉर्बिंग पॉवर आहे ती खूप असते. त्यामुळे जसं आपण म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या तांब्यामध्ये भरलेल्या तांब्याच्या तांब्यामधलं पाणी प्यायला हवं. का तर ते तुमच्या शरीरातली जी घाण आहे, म्हणजे डिटॉक्सिफिकेशन तुमच्या शरीरातलं जे बाहेर होतं ते त्याच्यामुळे होतं. कारण बघा, कॉपरमधल्या म्हणजे तांब्यामध्ये जर का पाणी ठेवलं तर त्यामध्ये त्याचे जे कण आहे ते सगळे, म्हणजे त्याचे जे पार्टिकल्स आहे ते मिक्स होतात, आणि ते जर का तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर ते चांगलं मानलं जातं. तशाच पद्धतीने जर का तुम्ही जे तुमच्या देवघरात छोटा तांब्या पेला ठेवला, त्याच्याने काय होतं, त्या पाण्यामध्ये सगळ्या घरातली जी एनर्जी आहे, सगळ्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असू दे, कोणत्याही प्रकारची, मी असं म्हणेल कोणत्याही प्रकारची, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मीडियम, सगळ्या प्रकारची एनर्जी जी आहे ती त्याच्यामध्ये अब्झॉर्ब होते. का अब्झॉर्ब होते? का तर दिवसभर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही देवपूजा करता आणि तेव्हा तुम्ही ते भरून ठेवता, तेव्हा त्याच्यानंतर दुसरं पाणी भरूस तर जे काही तुमच्या घरात घडतं, ज्यामध्ये समजा एखादा वाद झाला, एखादी आनंदाची बातमी आली, एखादी अशी मध्यम कुठली गोष्ट घडली घरात, या सगळ्या गोष्टी ते पाणी अब्झॉर्ब करतो. आणि ते पाणी आपल्याला, देवाला पिण्यासाठी पाणी तर आपण वेगळं ठेवतोच, कोणी तेच ठेवतं. शक्यतो ते जरी असलं तरी काही हरकत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ईशान्य कोपऱ्यात ते ठेवलं जातं. ईशान्य कोपरा हा पाण्यासाठी खूप महत्त्वाचा कोपरा आहे. त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात हे पाणी ठेवल्याने त्याच्यामधली जी एनर्जी आहे, त्याच्यामधली जी पॉवर आहे ती जास्ती पद्धतीने जागृत होते. आणि त्यानुसार तिथे म्हणजे आपण म्हणतो ना की तो दैवी स्थान आहे. ईशान्य कोपरा म्हणजे दैवी स्थान आहे. तिथून ज्या कोणत्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जीज येतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये सामावून जातात, आणि ते झालं की ते सगळं तसंच धरून ठेवतात. त्यातलं काय घ्यायचं आहे आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगते. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस त्या तांब्यातलं पाणी तुम्हाला बदलायचं आहे, तेव्हा बदलायचं. आता बदलायच्या वेळेस मग ते जे आधीचं पाणी आहे त्याचं काय करायचं, तर ते आधीचं जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या घरातल्या चारी कोपऱ्यांमध्ये तुमच्या घरातल्या तुमची 1 खोली असू दे, तुमच्या 4 खोलीचं घर असू दे, तुमचा बंगला असू दे, तुमच्या घरातल्या 4ही दिशांच्या कोपऱ्यांमध्ये ते पाणी शिंपडायचं आहे. एक फूल घ्या किंवा एखादं पान घ्या किंवा एखादा चमचा घ्या, काही घ्या, शिंपडायचं आहे तुम्हाला ते पाणी, सगळीकडे तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये ते पाणी आपण झाकून ठेवतो. ते पाणी आपण झाकून ठेवतो आणि ते आपण त्या दैवी शक्तीच्या स्वरूपासमोर, दैवी शक्तीच्या जागेवर ठेवलेलं असतं. त्यामुळे तिथं जी काही आपण पूजा अर्चा करतो त्यामध्ये सगळी जी त्यातली जागरूकता आहे ती त्याच्यामध्ये, म्हणजे सगळी जी एनर्जी आहे, सगळे जे वेव्ज आहेत ते त्यामध्ये भरलेले असतात. त्यामुळे तीर्थ म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते पाणी प्राशन करायचं आहे. थोडं म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते पाणी प्राशन करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ते पाणी प्राशन करायचं आहे, म्हणजे आधी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी प्राशन करायचं आहे. हे तुम्हाला
सकाळीच करायचं आहे आणि त्यानंतर अगदीच पाणी त्यातलं जर का काही उरलं तर एखाद्या कोणत्या तरी झाडांना टाकून द्या. पण शक्यतो छोटाच तांब्या आपण घेतो, तो शिंपडण्यात आणि सगळ्यांना देण्यामध्ये तो संपून जातो. ते झालं. त्यानंतर हे जेव्हा कधी पहिल्यांदा जर का तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला एखादा तांब्या पेला दोन्ही एकत्र हवं, झाकून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तांब्या पेला दोन्ही एकत्र हवा. पहिल्या वेळेस जर का तुम्ही पहिल्यांदा ठेवणार असेल तर त्या तांब्याची पूजा करा. हळद कुंकू गंध लावून त्याची पूजा करा, फुलं वाहा. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा. एक माळ स्वामी समर्थ महाराजांची घ्या. त्यानंतर तारक मंत्र एकदा म्हणा आणि दत्तगुरूंचं स्वामींचं स्मरण करून मी आजपासून ही जी सेवा आहे, ही रोजची जी सेवा आहे ही करत आहे आणि यानुसार माझ्या घरामध्ये प्रगती होऊ दे, आर्थिक प्रगती होऊ दे, त्याचबरोबर बौद्धिक प्रगती होऊ दे, अशा पद्धतीने तुम्हाला देवासमोर प्रार्थना करायची आहे. आणि ही सेवा जी आहे ती कायमस्वरूपीत सुरू ठेवायची आहे. कारण जसं आपण रोज देवाची पूजा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला रोज ते पाणी बदलायचं आहे, ही विधी करायची आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला परत झाकून ठेवायचं आहे. याने तुमच्या घरात इतका बदल जाणून येतो, कारण ते पाणी दैवी शक्तीने भरलेलं असतं. कारण ते पाणी त्या सगळ्या देवतांच्या सानिध्यात ते तिकडेच असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे दैवी रूप आपण म्हणू शकतो, दैवी शक्ती त्याच्यामध्ये भरली जाते आणि ते पाणी खूप 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 शक्तिशाली होतं. त्यामुळे कधीच ते फेकून देऊ नका. शिंपडायचं म्हणजे अगदी चारी कोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे. कारण तुमच्या घरातल्या चारी कोपऱ्यात आपण दिवसभर जे काही वादविवाद करतो, जे काही भांडतो, जे काही बोलतो, जे काही बडबड करतो, त्याच्या ज्या निगेटिव्ह वेव्ज आहेत त्या घरातच फिरत असतात आणि त्यामुळे त्या सगळ्या घरातनं नेगेटिव्हिटी निघून जावी आणि चांगल्या रीतीने सगळं घरात यावं म्हणून तुम्हाला ते गोष्ट करायची आहे. आता बऱ्याचशा जणांना हा प्रश्न पडला होता की दाराबाहेर पाणी शिंपडायचा तांब्या आणि देवघरात ठेवायचा तांब्या हा एकच आहे का वेगळा? तर हे दोन्ही वेगळे आहे. जे वेगळा तांब्या आपण किचन ओट्यावर किंवा किचनमध्ये भरून ठेवतो त्याचा व्हिडिओ नंतर मी लगेच घेऊन येईल. त्याच्यासाठी तो वेगळा विषय असतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा तो व्हिडिओ मी लगेच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हाला या दोन्ही देवघरात भरून ठेवलेला तांब्या आणि किचनमध्ये भरून ठेवलेला तांब्या ज्याचा आपण दाराबाहेर शिंपडतो तो हा दोन्ही वेगळा भाग आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि असेच आपले व्हिडिओज बघत राहा. परत भेटू अशाच एका छानशा माहितीमध्ये छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.